आपला चौथा प्रश्न आहे, छातीच्या मापाशिवाय मुंडा खोलीचं मेजरमेंट कसं काढायचं? मी जो आता तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, तो छातीच्या मापावरच अवलंबून असल्यामुळे काही ठिकाणी तो फेल होऊ शकतो. तरीही तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. कारण हा फॉर्म्युला आपल्याला एक जवळचा अंदाज देतो. म्हणजेच काय, जर शरीर ओव्हरवेट असेल, तर तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत वाढवावा लागेल. आणि अंडरवेट असेल तर अर्धा इंच ते पाऊण इंच कमी करावे लागेल. पण या फॉर्म्युल्याशिवाय अजून एक फॉर्म्युला आहे, ज्याने तुम्ही मुंडा खोलीचं अचूक मेजरमेंट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला गरज आहे परफेक्ट फिटिंग असणाऱ्या ब्लाऊजची. तर इथे मी परफेक्ट फिटिंग असणारा जुना ब्लाऊज घेतला आहे. ब्लाऊज उंचीमध्ये कोणकोणती मापं येतात? तर पहिली येते साईड उंची आणि दुसरी येते ती आहे मुंडा खोली. इथे मी ज्या मुंडा खोलीबद्दल बोलत आहे ती काटकोनात असते. तर इथे ब्लाऊज उंचीचा काय फॉर्म्युला झाला? मुंडा खोली अधिक साईड उंची बरोबर ब्लाऊज उंची. तर इथे आपल्याला ब्लाऊज उंची काढायची आहे का? तर नाही. आपल्याला इथे काढायची आहे मुंडा खोली. तर यानुसार आपल्याला मुंडा खोली काढायची असेल तर काय फॉर्म्युला येईल? आपल्याला इथे ब्लाऊज उंची मधून साईड उंची वजा केली तर आपल्याला मिळेल मुंडा खोली. तर मुंडा खोली काढायचा दुसरा फॉर्म्युला आहे ब्लाऊज उंची मायनस साईड उंची बरोबर मुंडा खोली. तर आता मी तुम्हाला ब्लाऊजवर प्रॅक्टिकली दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे मी मापासाठी जुना ब्लाऊज घेतला आहे. याची छाती किती आहे ते बघूया. तर इथे याची छाती आहे 18 इंच. तर याचे डबल केले तर पूर्ण माप मिळते आपल्याला 36 इंच. तर जुन्या ब्लाऊज वरून मुंडा खोली काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? तर ब्लाऊज उंचीमधून साईड उंची वजा केली तर जे मेजरमेंट मिळते ती असते मुंडा खोली. तर इथे आपण ब्लाऊज उंची बघूया. तर इथे ब्लाऊज उंची आपल्याला मिळते 13.5 इंच. आता आपण साईड उंची बघूया. तर इथे साईड उंची मिळते 8 इंच. 13.5 इंचामधून 8 इंच वजा केले तर आपली मुंडा खोली येईल 5.5 इंच. जर तुम्हाला मुंड्याशी संबंधित या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या प्ले बटनावर क्लिक करा.